नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता जवळपास लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता काय झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्व जे पात्र लाभार्थी आहेत ना, त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेला आहे. आणि त्यामुळं आणि बऱ्याच लाभार्थ्यांना काय झालेलं आहे, हप्ताही पडलेलाही नाही. यांचा हप्ता काय झालेला आहे, स्टॉप केलेला आहे, रोखलेला आहे असं म्हणावं लागेल. पण ज्यांचा हप्ता रोखला असेल त्याचं कारण असं आहे की त्यांचं मग कोणी इन्कम टॅक्सधारक असतील, त्यानंतर कोणाच्या नावावर फोर व्हीलर असेल, त्यानंतर कोणाचे पती ह्याला असतील, सरकारी नोकरदार असतील, कोणी पेन्शनधारक असेल, त्यानंतर कोणाकडं मोठं वाहन नावावर असेल, काहींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढं असेल. हे असे कारणं आहेत. काहींचं 21 वर्षाच्या आत वय असेल किंवा मग काहींचं 65 वर्षाच्या पुढून वय असेल. असे विविध काय केलेले आहेत, नियम वगैरे काय केलेले आहेत, लावलेले आहेत आणि मग त्या नियमामध्ये जे लोक बसतात त्यांनाच हप्ता काय केलेला आहे, नोव्हेंबरचा वर्ग केलेला आहे. त्यानंतर आता राहिला प्रश्न ई-के-वाय-सीचा. ई-के-वाय-सीला जवळपास बरेच दिवस देऊन हे 2 ते 3 महिने उलटून गेले तरी बऱ्याच लाडक्या बहिणींची के-वाय-सी बाकी आहे. त्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जवळपास 60 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी हप्तेही त्यांचे चालू आहेत सुरळीत आणि त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही. तर मग शासनाने असं सांगितलेलं आहे की 60 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही नसली तरी त्यांच्या जर ते निकषामध्ये बसत नसले तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे जे पैसे त्यांनी उचललेले आहेत का ते काय केले जाणार आहेत, वापस घेतले जाणार आहेत. असं सक्त आदेश काय केला आहे, महिला व बालविकास विभागाने सांगितलेलं आहे. आता सध्या के-वाय-सीचं ऑप्शन काय झालेलं आहे, गेलेलं आहे. ऑफिशियल जी शासनाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ते के-वाय-सीचं ऑप्शनच काय केलेलं आहे, राहिलेलं नाही. आणि राहिलेलं नसल्यामुळं मग सध्या के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. कारण होत नाही ना के-वाय-सी आता सध्या. कारण का होत नाही तर त्यांचं ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतची जी मर्यादा लावली होती ती मर्यादा काय झालेली आहे आता, तारीख शेवटची अंतिम होती ती संपून गेलेली असल्यामुळं पुढं तारीख आणखी काय केलेली आहे, वाढलेली वगैरे नाही. आणि वाढलेली नसल्यामुळं मग ते ऑप्शन काय झालेलं आहे, तिथं स्टॉप झालेलं आहे. आणि मग सध्या फक्त काय दिसत आहे, पहिल्यासारखा जसा आपण ऑनलाईन फॉर्म वगैरे भरत होतो तसा डॅशबोर्ड दिसत होता. त्याच पद्धतीचं आता आपल्याला काय करत आहे, तिथं डॅशबोर्ड आपण जर चेक केलं ना ऑनलाईन तर ते दिसत आहे. त्यामुळं मग आता काय केलं आहे, सक्त आदेश दिलेले आहेत. तर त्यानंतर आत्ताचा जरी काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा जरी हप्ता आला तरी आता त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन चालू आहे. ज्यांना आलेलं आहे त्यांचं त्या व्हेरिफिकेशनमध्ये आणखीन त्या जर सापडले तर आणखीन बऱ्याच लाडक्या बहिणीचे हप्ते काय होऊ शकतात, बंद होऊ शकतात. आणि काहींचे मुद्दामच काय केलेलं आहे, पती वगैरे कोणी शिक्षक असतील, कोणी नोकरदार असतील, घरामध्ये इन्कम टॅक्सधारक असतील, वाहन वगैरे असतील, त्यांनी के-वाय-सी नाही केली. त्यांचा फेब्रुवारीपासून हप्ता बंद होईल. पण राहिलेले हप्ते त्यांच्याकडे जर निकषामध्ये बसत नसेल तर शासनाने सांगितलेलं आहे की तुमचे सगळे वसूल केले जातील, हप्ते वापस भरून घेतले जातील, कारवाई वगैरे केली जाईल. त्यामुळं मग जे राहिलेले आहेत ई-के-वाय-सी करायचे बाकी आहे तर मुद्दाम होऊन ई-के-वाय-सी केलेलं नाही, अशांसाठी थोडंसं काय आहे, सावधानी बाळगायला पाहिजे, आहे का नाही. के-वाय-सी केली असली तरी हप्ते बंद पडले असते, पण न के-वाय-सी केल्यामुळं मग त्याने आणखीनच काय केले आहे, तर शासनाने वेगळे नियम काढलेले आहेत, नियम लावलेले आहेत. नियम लावल्यामुळं मग थोडंसं काय होते, होऊ शकते, अडचण निर्माण होऊ शकते लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये. आणि आता जो आहे तो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या अगोदर काय होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये जे लाडके बहीण आहेत पात्र त्यांच्या खात्यामध्ये ₹3000 वर्ग केले जाणार आहेत. त्यांना काही अडचण नाही. सुरळीत ज्यांचे हप्ते चालू आहेत फेब्रुवारीपर्यंत चालूच राहणार आहेत. ज्यांनी के-वाय-सी नाही केली त्यांचे हप्ते आणि ज्यांचे छानण्या चालू आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर काय केलं आहे, व्हेरिफिकेशन छाननी चालू आहे. तोपर्यंत तुमचे हप्ते काय होणार आहेत, जोपर्यंत ज्या लाडक्या बहिणीची छाननी होत नाही तोपर्यंत हप्ते चालूच राहणार. पण त्या छाननी झाल्यानंतर त्याचे निकष वगैरे पाहिले जातील आणि मग नंतर तुमचा हप्ता काय केला जाणार आहे, स्टॉप केला जाणार आहे, म्हणजे बंद केला जाणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी के-वाय-सीचा प्रश्न आहे, के-वाय-सी मुद्दाम होऊन केली नसेल, आहे का नाही, त्यांचे हप्ते काय केले जाणार आहेत, वापस घेतले जाणार आहेत जर निकषामध्ये बसत नसले तर. आणि जर बसत असूनही के-वाय-सी केली नाही तर मग त्यांना आणखीन चान्स शासन देऊ शकतं. सध्या अद्याप तसं काही वगैरे नाही, शासन स्तरावर वगैरे आणखीन काही सांगितलं जात नाही.
पण पुढं भविष्यामध्ये काय होईल तर सध्या तरी काही सांगता येत नाही. धन्यवाद.